नमस्कार शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो. आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कोल्हापूर खंडपीठात जी एक केस सुरू आहेत आपल्या शिक्षण सेवकांची आणि शिक्षण विभागाची, त्या केसबद्दल आपल्याला आज बोलायचं आहे. बघा, 2 दिवसापूर्वी त्याची एक हेअरिंग झालेली आहे, एक तारीख झालेली आहे. ह्या तारखेमध्ये नेमकं काय झालेलं आहे आपण ते पण बघणार आहोत. पण नेमकं आपल्या शिक्षण सेवकांनी या केसमध्ये नेमके काय पॉईंट मांडलेले आहेत, ते पॉईंट नेमके काय आहेत, त्याचा नेमका आपल्याला फायदा काय होणार आहे, आपण ते बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, बघा, कुठलीही गोष्ट असेल ना, तर नेमका आपल्याशी कशी निगडीत आहेत आणि आपल्याला त्याचा नेमका काय फायदा होणार आहे हे आपल्याला समजणं खूप महत्त्वाचं आहे. बरोबर? कारण आता बरेचसे जे आपले शिक्षण सेवक आहेत, आत्ताचे काही शिक्षण सेवक आहेत किंवा जे अभियोग्यताधारक आहेत ते आता शिक्षण सेवक होणार आहेत, तर ते झाल्यानंतर किंवा आत्ता आहेत, तर ही केस जर आपल्या शिक्षण सेवकांच्या बाजूने जर लागली, तर नेमके आपल्याला काय काय फायदे होणार आहेत आणि जर नाही लागली तर त्याचे काय तोटे आहेत, सध्या काय प्रॉब्लेम्स आहेत, ते समजणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ते प्रॉब्लेम आपले या केसमुळे कसे सॉर्ट आउट होणार आहेत किंवा याच्यापासून आपल्याला कसा फायदा होणार आहे, हे सगळं आपण एक आणि एक छोटी छोटी गोष्ट आपण समजून घेणार आहोत. त्याच्यामुळे कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला सगळे पॉईंट समजतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही या आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर कृपया सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला शिक्षक भरतीबद्दलचे सगळे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलद्वारे मिळत राहतील. चला आपण बघूया नेमकी ही केस काय आहे. विद्यार्थी मित्रांनो, एकदम बारीक गोष्टी सगळ्या समजून घ्या. ही केस काय आहेत, तर ही केस नेमकी आहेत विद्यार्थी मित्रांनो, नेमकी कुठे चालू आहेत सगळ्यात महत्त्वाचं, तर ही केस चालू आहेत आपली कोल्हापूर बेंच ऑफ बॉम्बे हायकोर्ट, म्हणजे कोल्हापूर खंडपीठ म्हणतात त्याला. ठीक आहे, ही बेंच ऑफ बॉम्बे हायकोर्टची येथेच चालू आहेत. ठीक आहे, नेमकं ही केस काय आहे, केस आपण बघूया. ही जी याचिका आहेत किंवा पेटिशन म्हणतात आपण त्याला, ही शिक्षण सेवकांनी दाखल केली आहे आपल्या सरकारविरुद्ध. ठीक आहे, तर याचे नेमके मुख्य मुद्दे काय आहेत, वन बाय वन आपण समजून घेऊया. आपल्या शिक्षण सेवकांनी आपल्याला काय फायदे मिळायला पाहिजे, काय असायला पाहिजे, त्याचे जे मेन मुद्दे आहेत या केसचे, ते आपण समजून घेऊया. पहिला मुद्दा जो आहे विद्यार्थी मित्रांनो, तो आहे समान काम समान वेतन. ठीक आहे, इक्वल पे फॉर इक्वल वर्क. ठीक आहे, ह्या पॉईंटबद्दल मी आपल्या 2-3 व्हिडिओ पण मागे टाकलेल्या होता. ह्या व्हिडिओ अशा होत्या विद्यार्थी मित्रांनो, की हरियाणा दिल्ली कोर्ट आणि मध्य प्रदेश कोर्ट इथे सेम ह्याच केस होत्या, इक्वल पे फॉर इक्वल वर्क. ठीक आहे, त्या दोन्हीच्या व्हिडिओ मी काही दिवसांपूर्वी आपल्या चॅनलला टाकलेल्या होत्या आणि त्याचा संदर्भ इथे पण दिलेला होता. तेव्हा आपली केस ही नुकतीच चालू झालेली होती कोल्हापूर खंडपीठामध्ये आणि त्यावेळेस पण मी रेफरन्स दिला होता की ह्या दोन्ही केस, जी काही हरियाणाची केस असेल किंवा मध्य प्रदेशची केस असेल, ती सेम असंच होतं की प्रोबेशन पिरियडवरती आपली व्यक्ती काम करत होती आणि मग त्या केस टाकल्या गेल्यात आणि त्या केस आपल्या त्यांच्या बाजूने लागल्यात. आपल्या जे जसं आता इथं शिक्षण सेवक आहेत तसेच त्या लोकांच्या बाजूने ही केस लागलेली होती की इक्वल पे फॉर इक्वल वर्क. तर त्याचा संदर्भ, त्या दोन्ही केसचा संदर्भ आपल्याला इथे जोडता येईल असं मी त्यावेळेस पण सांगितलं होतं आणि त्याच सेम मुद्द्यावरती तो हा सेम मुद्दा आपण पण घेतलेला आहे. आपल्या शिक्षण सेवकांनी पण उपस्थित केलेला आहे की समान काम समान वेतन. तर तिथे जर त्यांच्या बाजूने निकाल लागतोय, ठीक आहे, आपल्या नोकरदारांच्या बाजूने जर हा निकाल लागतोय, तर इथे आपल्या बाजूने पण लागायला पाहिजे. चला पुढे बघूया आपण की शिक्षण सेवक आणि नियमित शिक्षकांना सारखेच काम आहेत की नाही. आहेत, बरोबर. हे हे आता आपल्या न्यायालयाच्या पण लक्षात येणार आहेत की बाबा, जे शिक्षण सेवक आहेत आणि जे नियमित शिक्षक आहेत त्यांना सारखंच काम आहेत, अगदी सारखं काम आहेत. ठीक आहे, ते त्यांना बघायला लागणार आहेत. पण इथं शिक्षण सेवकांना मानधन काय फिक्स मिळतंय, म्हणजे त्यांना मानधन मिळतंय, पगार नाही मिळत आहे बघा. ठीक आहे, त्यांना मिळायला काय पाहिजे, पगार मिळायला पाहिजे, पण मिळतं काय, मानधन. याचा आता मी पुढे थोडंसं तुम्हाला समजून सांगणार आहे की पगार आणि मानधनामध्ये कसा डिफरन्स असतो. ठीक आहे, आणि नियमित शिक्षकांना पूर्ण पगार प्लस भत्ते मिळायला पाहिजे, हे आपल्या मागण्या आहेत. ठीक आहे, ह्या सगळ्या मागण्या आहेत. ठीक आहे, यामुळे या याचिकेत काय मागणी आहे की आम्हाला रेग्युलर शिक्षकांप्रमाणे वेतन मिळायला हवे. ठीक आहे, सध्या आपल्याला मिळतंय मानधन, आपल्याला पूर्ण पगार प्लस भत्ते मिळत नाहीयेत, तर त्याच्यामुळे आपल्याला रेग्युलर शिक्षकांप्रमाणेच वेतन मिळावे असा हा इक्वल पे फॉर इक्वल वर्क अशी ही सगळ्यात पहिली मागणी आहे केसमधली. ठीक आहे, कारण विद्यार्थी मित्रांनो बघा, सध्या काय मिळतंय, एक 15 ते 16 हजार रुपये मिळत आहेत. ठीक आहे, आणि 16,000 असतील, 17,000, 18 ते 20,000 पर्यंत पगार मिळतोय. विद्यार्थी मित्रांनो, ही मागणी अतिशय रास्त आहे. का रास्त आहेत, 16,000मध्ये आजकाल काहीच होत नाही. म्हणजे तुम्ही खेड्यापाड्यांमध्ये जरी राहिलेत
तरी 16,000मध्ये काहीच होत नाही. एक शिक्षक आहेत, त्यांच्या मागे त्यांची फॅमिली आहे. ठीक आहे, आई-वडील असतील, पत्नी असेल, मुलं असतील किंवा ज्या आपल्या विद्यार्थिनी आहेत, त्यांची पण सगळी फॅमिली असतेच. मुलं वगैरे त्यांचे शिक्षण असतं, त्यांचं मेडिकल असतं, आजारपण असतं, सगळ्या गोष्टी असतात. आई-वडील म्हातारे झालेले असतात, ते आपल्यावर डिपेंडंट असतात ऑफकोर्स. तर या 16,000मध्ये ना अशा खूप साऱ्या विद्यार्थ्यांची कंडिशन आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय केलं आहे, की आपल्या गावापासून, आपल्या घरापासून, आपल्या जिल्ह्यांपासून खूप दूरवर दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये दूरपर्यंत त्यांनी जॉब जॉईन केलेले आहेत. आणि ते जे आता शिक्षण सेवक आहेत त्यांनाच माहिती आहेत. आपण त्यांची कंडिशन बघू शकतो. 16, 17, 18,000मध्ये काही होत नाहीये विद्यार्थी मित्रांनो. बऱ्याच विद्यार्थ्यांचे तर मला SMS येतात, फोन येतात, की सर आम्ही गावापासून एवढं दूर राहतोय, 500, 600, 700, 800 किलोमीटरवरती आहोत. आम्ही लोकांकडनं आमच्या रिलेटिव्हजकडनं अ, पैसे उधार घेतलेले आहेत. पण आता आम्हाला एवढं मानधन आहेत, की ह्या तुटपुंज्या मानधनामध्ये आम्हाला त्यांचे पैसे पण देणं होत नाही, त्यांना तोंड दाखवणं पण होत नाही. आम्ही त्यांचे कार्यक्रम पण ॲडजस्ट करत नाहीये, काहीच करत नाही. म्हणजे एवढी वाईट परिस्थिती आपल्या हे शिक्षण सेवकांची चाललेली आहे. त्याच्यामुळे ही जी मागणी केलेली आहेत ना विद्यार्थी मित्रांनो, हे खूप रास्त आहे. समान काम, समान वेतन. वेतन हे मिळायलाच पाहिजे. कारण ह्या छोट्या वेतनावरती आजकाल काहीच होत नाही. याच्यावरती भरण्यासारखे खूप आहेत. पण चला आपले पुढचे मुद्दे पण अतिशय महत्त्वाचे आहे. ते पण आपण बघूया. ठीक आहे. पुढचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो, 3 वर्षाचा शिक्षण सेवक कालावधी रद्द करा. ही पण एक अतिशय महत्त्वाची मागणी आहे. बघा 3 वर्षाचा शिक्षण सेवक कालावधी आत्ता आहेत. सध्याचे जे नियम काय सांगतायत, की 3 वर्ष शिक्षण सेवक म्हणून काम करा आणि त्याच्यानंतर तुम्ही रेग्युलर टीचर होऊ शकतात. नेमकं शिक्षण सेवक म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, की तुम्ही तुमच्यामध्ये बघितलं जातं, की खरंच तुम्ही शिक्षक होणार आहात का? म्हणजे मी माझ्या भाषेमध्ये सांगतोय. सरकार पण हेच बघतं. फक्त त्याला थोडे गोंडस त्यांनी शब्द दिलेले असतील. पण त्यांना इन शॉर्ट काय म्हणायचं आहे, की तुम्ही त्याच्यासाठी खरंच पात्र आहात का? आम्ही पात्रता परीक्षा पास करून आलेलो आहोत. आपल्याला सरकारला सांगायचं आहे, की आमचे जे शिक्षण सेवक आहेत, जे विद्यार्थी आहेत, ते सगळ्या पात्रता परीक्षा पास करून आलेले आहेत. तुमचे टी-टी, सी-टी-ई-टी असेल, टेट एक्झाम असेल, एवढ्या तुम्ही खडतर एक्झाम घेतायत, त्या पास करून आलेलेच आहेत आमचे विद्यार्थी आणि तुम्हाला ठेवायचंच आहे. जर तुम्हाला हा प्रोबेशन पिरियड म्हणतात इन शॉर्ट त्याला, जर तुम्हाला शिक्षण सेवक कालावधी ठेवायचंच आहे, तर 6 महिने ठेवा. 6 महिने ते 1 वर्षाच्या आतमध्ये ठेवा. ठीक आहे. शिक्षण सेवक ठेवू नका. तुम्हाला बघायचंच आहे, तर ठेवा. पण किती ठेवा तुम्ही? जास्तीत जास्त 6 महिने, 1 वर्ष. पण असं जर करणार असेल तुम्ही शिक्षण सेवक जर ठेवणारच असेल, तर फुल पे करा. नुसतं असं शिक्षण सेवक ठेवू नका, की तुम्ही 3 वर्ष शिक्षण सेवकही ठेवणार आणि अगदी छोटं मानधन पण देणार. तर नाही. शिक्षण सेवक ठेवा, पण मग सॅलरी द्या. मानधन नकोय आम्हाला. फुल सॅलरी द्या. जसं रेग्युलर टीचरला असते तशी द्या. ठीक आहे. ही आता आपल्या विद्यार्थ्यांची मागणी आहे. आपल्या शिक्षण सेवकांची ही मागणी आहे. यावर त्यांनी तेच ॲक्सेप्ट घेतले, की 3 वर्ष कमी वेतनावर आम्ही काम करणे म्हणजे आमचं शोषण आहे हे आणि आधीच आम्ही क्वालिफाईड आहोत ना. आम्ही सगळ्या एक्झाम देऊन आलेलो आहेत. तर तुम्ही आम्हाला कमी पगार देता हा अन्यायकारक आहे. बरोबर? आणि हीच 3 वर्षाची कालावधी रद्द करावा, हीच आपली मागणी आहे विद्यार्थी मित्रांनो. पुढची एक मागणी अशी आहे आपली, की सेवा सरती. आणि मला अजून पण एक म्हणायचं आहे, की बघा इथे हे जे आहेत ना 3 वर्ष शिक्षण सेवक कालावधी का इथे फुल पे का मिळायला पाहिजे? त्याचं मी थोडक्यात 2 मिनिटात सांगतो बघा. पूर्ण पगार व भत्ते मिळायला पाहिजेत. ठीक आहे. पूर्ण पगार बघा. पूर्ण पगार म्हणजे काय? की पूर्ण पगार प्लस भत्ते मिळतात. जर तुम्हाला पूर्ण सॅलरी जर चालू झाली, पूर्ण पगार म्हणजे त्याच्यात तुमचा पगार पण असतो आणि तुमचं भत्ते पण असतात, जे तुमच्या रेग्युलर शिक्षकांना मिळणारं असतं. ठीक आहे. त्याच्यात बघा याच्यात ते थोडक्यात सांगतो, की पूर्ण पगार भत्ते का मागतोय आपण? रेग्युलर टीचरसारखी का सॅलरी मागतोय आपण? बघा त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं येतं तुमचं बेसिक पे. बरोबर? हा बेसिक पे असतो. आता बऱ्याच कॅन्डिडेटला माहिती असेल, पण ज्या कॅन्डिडेटला माहिती नाही अजून जे लागलेले नाहीयेत त्यांच्यासाठी एकदम थोडक्यात सांगतो बघा. तुमचं बेसिक पे असतो एक. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय असतं बेसिक पेमध्ये तुमचं जे काही कमिशन असेल, 7th पे कमिशन असेल, 8th पे कमिशन लागणार असेल, त्यानुसार तुम्हाला हे बेसिक पे तुमचं ठरलेलं असतं, की तुम्हाला किती भेटणार आहेत. ठीक आहे. दुसरा पॉईंट येतो तुम्हाला अलाउन्सेस मिळतात. भत्ते म्हणजे जे काही अलाउन्सेस आपण म्हणतो ना, ते अलाउन्सेस मिळतात तुम्हाला. ते अलाउन्सेस म्हणजे काय की तुम्हाला बेसिक सॅलरीच्या व्यतिरिक्त जे एक्स्ट्रा पैसे मिळणार असतात ना, ते असतात. आता त्याच्यामध्ये काय येतं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला? ह्याच्यामध्ये बघा डी-ए येतो. डी-ए म्हणजे काय असतो तुमचा? महागाई भत्ता, ज्याला डेअरन्स अलाउन्स असं म्हणतात. महागाई वाढली की हा भत्ता वाढत असतो. त्याच्यामुळे याचा जे सॅलरीमध्ये ना तो मोठा हिस्सा असतो डी-एचा. ठीक आहे. खूप महत्त्वाचा पार्ट असतो तो. त्याच्यानंतर येतो तुमचं विद्यार्थी मित्रांनो एच-आर-ए येतं.
ठीक आहे. एच-आर-ए म्हणजे काय, तुमचा हाऊस रेंट अलाउन्स असतं, म्हणजे घर भाडे भत्ता असतो. तुम्ही गावाकडे राहतात, शहरामध्ये राहतात, त्याच्यानुसार तो तुमचा ठरत असतो, की तुम्ही किती मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये आहात, कुठल्या सिटीमध्ये आहात, तुम्ही गावाकडे राहत का, त्यानुसार तुमचा एच-आर-ए पण मिळत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचा टी-ए मिळत असतो, ट्रॅव्हल अलाउन्स. जे आता आपले आपले शिक्षण सेवक जे आहेत, ते एवढ्या दूरवरती राहत आहेत, त्यांना टी-ए तर मिळणंच गरजेचं आहे. अतिशय महत्त्वाचं आहे ट्रॅव्हल अलाउन्स, ज्याला आपण म्हणतो, राईट. ट्रॅव्हल अलाउन्स पण मिळतो आपल्याला. हा सरकारी कामांसाठी असतो, पण तो मिळतो. ठीक आहे. त्याला प्रवास भत्ता म्हणतो आपण. शाळेत ये जा करण्याचा जो खर्च असतो, तो टीए मिळत असतो आपल्याला. ठीक आहे. म्हणजे शाळेपासून तुम्ही किती दूर असतात वगैरे वगैरे, तर तो टीए पण मिळत असतो. अतिशय महत्वाचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे की विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मेडिकल अलाउन्स पण मिळत असतो. ठीक आहे. मेडिकल अलाउन्स त्याला म्हणतात. ठीक आहे. हा मेडिकल अलाउन्स काय असतो, तुमचा वैद्यकीय भत्ता असतो. म्हणजे आरोग्यासाठी तुम्हाला खर्च पाणीसाठी हा मेडिकल अलाउन्स पण तुमच्या सॅलरीमध्ये ऍड होऊन येत असतो. ठीक आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त अदर अलाउन्स पण म्हणून येतात, एक अदर अलाउन्स पण असतात. ठीक आहे. आता अदर अलाउन्समध्ये काय असतं मित्रांनो, तुमचा एलटीए वगैरे असतो. ठीक आहे. किंवा स्पेशल अलाउन्स असतो, किंवा चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स पण असतो त्याच्यामध्ये. या सगळ्या गोष्टी तुमच्या भत्ते याच्यामध्ये येतो. म्हणून मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं. ज्या विद्यार्थी मित्रांना नसेल माहिती अजून, त्यांच्यासाठी महत्वाचं आहे की पूर्ण पगार म्हणजे काय, की रेग्युलर टीचरला हे सगळं मिळत असतं. मग आपल्याला काम आणि आपल्याला काय मिळतं, मानधन मिळतं. मानधन म्हणजे तुम्हाला फिक्स असं पगार दिला जातो, मानधन. पण पूर्ण तुम्हाला सॅलरी नसते, पूर्ण पगार नसतो. जर पूर्ण पगार असेल तर पूर्ण पगार आणि भत्ते हे सगळं तुम्हाला मिळत असतं. म्हणूनच आपल्याला आपली जी आपल्या शिक्षण सेवकांची ही मागणी आहे, ती अतिशय रास्त अशी मागणी आहे, असं मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचं बघूया आपण, की सेवा सरती आणि कंडिशन ही पण एक मागणी आहे. जेव्हा आपल्याला शिक्षण सेवक हा कालावधी पण कंप्लीट होईल आणि समान पे फुल पे जे लागेल, समान काम समान वेतन, त्यानुसार ही सेवा सरती कंडिशन्स पण आपल्याला मिळतील. आता याच्यामध्ये काय काय आहेत विद्यार्थी मित्रांनो, ते आपण बघूया थोडक्यामध्ये. की बघा, याच्यामध्ये पीएफ असेल, मेडिकल असेल, तुमचे पेन्शन्स असतील, तुमच्या लिव्ज असतील, यामध्ये खूप मोठा तफावत असतो. जे रेग्युलर शिक्षक आहेत, ठीक आहे, आणि जे शिक्षण सेवक आहेत, त्यांच्या बेनिफिटमध्ये खूप खूप फरक पडतो. त्याच्यामुळेच ही मागणी आहे की ज्या सर्व्हिस कंडिशन आहेत त्या पण तुम्हाला लागू झाल्या पाहिजे. शिक्षण सेवकांना पण पूर्ण बेनिफिट मिळायला पाहिजे, जी आत्ता मिळत नाहीत. म्हणून रेग्युलर टीचरप्रमाणे ह्या सगळ्या सुविधा मिळायलाच पाहिजे. आता जी सर्व्हिस कंडिशन्स आहे, सेवा सरती ज्याला म्हणतात, त्याच्यामध्ये पण जर आपण बघायला गेलं तर बघा, की नोकरी करताना जर कर्मचाऱ्याला जे लागू होणारे सर्व नियम असतात, तुमचे राईट्स, जे हक्क असतात आणि ज्या सुविधा, जे बेनिफिट असतात, ते तुम्हाला मिळत असतात. म्हणजे जर तुमची नोकरी कशी चालेल, तुम्हाला काय काय मिळेल, तुमचे नेमके अधिकार आहेत, हे सगळं त्याच्या सर्व्हिस कंडिशन्समध्ये असतात. ठीक आहे. ह्याच्यात काय काय येतं, तर तुमची जॉब सिक्युरिटी असते बघा, नोकरीची खात्री असते. रेग्युलर शिक्षक जर असतील तर त्यांची ही नोकरी स्थिर असते, त्यांना सहजी काढून टाकता येत नाही. पण शिक्षण सेवकांचा पिरियडच त्याच्यामुळे ठेवलेला असतो, की बाबा काही कारणास्तव यांना काढू शकतात. असं सगळीकडे नियम आहेत. मी शिक्षण सेवकांनाच नाही म्हणत आहे. तर जो प्रोबेशन पिरियड असतो तो त्याच्याकरताच असतो. जर त्यांना योग्य असा कॅन्डिडेट नाही वाटला, तर ते त्याला त्या कामावरून कमी करू शकतात. असा हा प्रोबेशन पिरियड असतो आणि तोच आपल्या शिक्षण सेवकांना 3 वर्ष ठेवलेला आहे. म्हणजे जॉब सिक्युरिटीचा सगळ्यात मोठा इथं प्रॉब्लेम येतो. म्हणजे काय आहे, ती कमी सुरक्षा. प्लस काय असतं, तुमचं सॅलरी प्लस इन्क्रिमेंट दरवर्षी तुम्हाला इन्क्रिमेंट होत नाही. जसं आता शिक्षण सेवकांना त्यांना फिक्स असं मानधन दिलेलं आहे. ठीक आहे. पण हेच जर तुम्हाला सॅलरी असेल, म्हणजे जर तुम्ही त्यांच्या फुल पेवरती असाल, तर जेव्हा ती इन्क्रिमेंट होईल सॅलरीची, ती तुम्हाला ती जी पगारवाढ असेल, जी दरवर्षीची पगारवाढ असेल, किंवा जेव्हा पण काही पगारवाढ असेल, ती तुम्हाला लागू असेल जर तुम्ही रेग्युलर टीचर प्रमाणे असाल तर, फुल पे असेल तुम्हाला तर. पण आता तो आपल्याला मानधन आहे, तर ह्या गोष्टी आपल्याला लागू होत नाही. बरोबर. फिक्स मानधन आहेत, इन्क्रिमेंट नाहीये, त्याच्यामुळे काय होतं, हे प्रॉब्लेम्स होतात. आणि दुसरी गोष्ट काय होते, की आपण शिक्षण सेवक आहोत, त्याच्यामुळे जे लिव्ज आहेत, म्हणजे ज्या रजा असतात, त्या रजाही आपल्याला त्याचं बेनिफिट मिळत नाही. कॅज्युअल लिव्ह असेल, मेडिकल लिव्ह असेल, अर्न लिव्ह असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला भेटत नाहीत. बघा, त्याच्यानंतर जे मेडिकल बेनिफिट्स वगैरे असतात, ते मेडिकल बेनिफिट पण भेटत नाही. मेडिकल बेनिफिट्समध्ये बघा, बऱ्याचशा सरकारी मेडिकल स्कीम असतात. आपण कशावर आहे, शिक्षण सेवक आहे, आपण मानधन तत्वावर आहे, त्याच्यामुळे आपल्याला मेडिकल बेनिफिट्स पण मिळत नाही. किंवा जे रिइम्बर्समेंट असतात, जेव्हा आपण क्लेम करतो, बरोबर, आपण क्लेम केल्यानंतर आपण दाखवू शकतो की बाबा माझं हे मेडिक्लेम आहेत, मी इथे नोकरीसाठी आहेत आणि माझे ऑलरेडी मेडिक्लेम आहे, तर त्याचं जे रिइम्बर्समेंट आहे ते पण आपल्याला भेटतं. किंवा कॅशलेस फॅसिलिटी असतात, त्या पण आपल्याला भेटत नाही. का? कारण का आपण शिक्षण सेवक आहेत, आपला कुठला मेडिक्लेमच नाही आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, जे काही शिक्षक आहेत, त्या शिक्षकांच्या घरी ज्या फॅमिली आहेत, कोणी आजारी पडणार आहेत, शिक्षक स्वतः आजारी पडणार आहेत,
मग हे सगळे पैसे आपल्याला त्यांच्या याच्यातूनच मानधनातूनच जाणार ना, बरोबर? त्यांना जर फुल पे नसेल तर त्यांच्याकडे एक मेडिक्लेम नसेल. मग ते विद्यार्थी किंवा जे शिक्षक आहेत, त्यांना त्या गोष्टींचं बेनिफिट भेटत नाही, बरोबर? हे सगळ्या गोष्टी आहेत विद्यार्थी मित्रांनो. बहुतेक वेळा हे आणि बघा पी-एफ, पेन्शन, भविष्याची सुरक्षा आहे. 3 वर्ष जर तुम्ही शिक्षण सेवकच राहाल, तर तुमचं पी-एफ वगैरे तर गेलंच. म्हणजे त्यावेळेस तुम्हाला ते 3 वर्ष काही भेटत नाही. तुमचं काही पी-एफ वगैरे कट होत नाही. जे काही प्रोव्हिडंट फंड असतं किंवा एन-पी-एस असतं, हे सगळे बेनिफिट भेटत नाही विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर तुम्ही शिक्षण सेवक आहात. तुमची प्रमोशन वगैरे तर बनण्याचं तिथं 3 वर्ष काही चान्सच नसतो, राईट? प्रमोशन नाही तुम्हाला किंवा तुम्हाला सिनियर टीचर बनायची असेल, हेडमास्टर बनायचं असेल, तर हे 3 वर्ष तर नाहीच. कारण तुमचं सेवाच ही तिथून पुढे चालू होते. तुम्ही 3 वर्ष तर शिक्षण सेवकच असतात, बरोबर? त्याच्यामुळे प्रमोशन वगैरे या सिस्टम लागू होत नाही. आणि अदर आहे की जसं ग्रॅज्युटी असेल, इन्शुरन्स असेल, ट्रान्सफर घ्यायचं असेल, ह्या सगळ्या कंडिशन्स, सर्व्हिस कंडिशन ह्या महत्त्वाच्या आहेत, ज्या सेवा सरती नसल्यामुळे तुम्हाला लागू होत नाही. म्हणजे काय? सर्व्हिस कंडिशन तोपर्यंत लागू नसतात. त्याच्यामुळे शिक्षण सेवकांना या गोष्टी लागू होत नाही. म्हणूनच आपली मेन शिक्षण सेवकांची तक्रार काय आहे, की बाबा आम्हाला जॉब सिक्युरिटी कमी होते, आमची पी-एफ पेन्शन नाहीये, आम्हाला फुल लीव्हचं बेनिफिट नाहीये, आम्हाला प्रमोशन नाहीये आणि त्याच्याचमुळे आम्हाला रेग्युलर शिक्षकांसारख्या सर्व्हिस कंडिशन द्या. अशी आपली मागणी आहेत. या सगळ्या आपल्या शिक्षण सेवकांच्या मागण्या आहेत विद्यार्थी मित्रांनो. थोडा व्हिडिओ लांब झालेला आहे, पण मला या छोट्या-छोट्या गोष्टी सांगायच्या होत्या. जेणेकरून जर ही केस आपल्या शिक्षण सेवकांच्या बाजूने लागली, तर हे सगळे बेनिफिट आपल्या शिक्षण सेवकांना भेटणार आहेत. म्हणून मला तुम्हाला हे सगळं सांगायचं होतं. चला आता याच्यावरती सरकारने काय बाजू मांडली? आता जी 2 दिवसापूर्वी हिअरिंग झाली आहे ना, नेमकं सरकारचं म्हणणं काय आहे? तर सरकारचं एवढंच म्हणणं असणार आहे, की अजून त्यांनी जे ॲफिडेव्हिट आहे, त्यांना एक हे प्रतिज्ञापत्र द्यायला लागतं. ते अजूनही त्यांनी सादर केलेलं नाही. 2 तारखेपासून त्यांना कोर्ट सांगतंय, की बाबा सादर करा, सादर करा. पण त्यांनी अजूनही सादर केलेले नाहीत. त्यामुळे कोर्टाने यावेळेस ठामपणे सांगितलेलं आहे, की जी पुढची 27 एप्रिलला जी आता पुढची हिअरिंग होणार आहे, 27 एप्रिलला आहेत विद्यार्थी मित्रांनो ती. तर त्या हिअरिंगमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे, की तुम्हाला ते आता मांडायला लागणार आहे, तुमचे मुद्दे मांडायला लागणार आहे. पण सरकारने काय बाजू मांडलेली आहेत किंवा मांडणार आहेत, हे मी मागच्या 2 केसवरनं पण सांगतोय, की नेमकं त्यांना काय म्हणायचं आहे, शिक्षण सेवक ही ट्रेनिंग किंवा प्रोबेशन सिस्टीम आहेत. आम्हाला ॲग्री आहेत ना, शिक्षण सेवक ही ट्रेनिंग किंवा प्रोबेशन आहेत, पण ती एवढी नको आहे आम्हाला, 3 वर्षाची नको आहेत. ठीक आहे? आणि आर्थिक भार, फायनान्शियल बर्डन वाढेल असंही त्यांचं मत असणार आहेत, हे मी तुम्हाला आजच सांगतोय. पण विद्यार्थी मित्रांनो, फायनान्शियल बर्डन काय मग आपल्या शिक्षण सेवकांसाठीच वाढणार आहेत का? आत्ताच खूप साऱ्या डिपार्टमेंटला खूप सारे पगार आहेत. मला त्यांच्या पगारांबद्दल अजिबात हे नाहीये. अजून त्यांना जास्त पगार द्या. पण आमच्या शिक्षण सेवकांनाही द्या, कारण की 15-16 हजारामध्ये आमच्या शिक्षण सेवकांचं काही होणार नाही. सरकार जर अशी बाजू मांडणार असेल, की बाबा फायनान्शियल बर्डन वाढेल, तर मग असं एवढंही चालणार नाही, की की एवढं तर तुटपुंज मानधन तुम्ही द्याल. आम्हाला फुल पे पाहिजे. ठीक आहे, तुम्ही आमचं शिक्षण सेवक ट्रेनिंग प्रोबेशन पिरियड 6 महिने, 1 वर्ष ठेवू शकतात. पण त्याच्यामध्ये पण आम्हाला फुल पे हवं आहे. हे आता सरकारच्या बाजू येणार आहेत. आपण बघणार आहोत 27 तारखेला. ठीक आहे. हे मी असे मुद्दे मांडणार आहेत सरकार, असं मला वाटतंय. ठीक आहे. आता नेमकं कोर्टात काय चालू आहे विद्यार्थी मित्रांनो, तर कोर्ट दोन्ही बाजू ऐकणारच आहेत, बरोबर. पिटिशनर वर्सेस स्टेट गव्हर्नमेंट जे आहेत, म्हणजे आपले जे शिक्षण सेवक वर्सेस जे स्टेट गव्हर्नमेंट आहेत, किंवा आपले जे शिक्षण मंडळ आहेत त्यांच्या विरुद्ध जर ही केस आहे, तर ते ह्या दोघांचे बाजू तर कोर्टाला ऐकूनच घ्यायला लागणार आहेत. या दोन्ही बाजूंचं हिअरिंग आत्ता चालू आहे. ठीक आहे. पूर्वीच्या सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचं जजमेंट नक्की बघत असतं कोर्टात नेमकं. ठीक आहे. आता या दोघांच्या बाजू ऐकल्यानंतर जो मी अगोदर रेफरन्स दिलेला होता, थोड्या वेळापूर्वी पण व्हिडिओत म्हटलं होतं, की हरियाणा कोर्ट आणि मध्य प्रदेश कोर्टमध्ये सेम जजमेंट झालेले आहेत. ते आपल्या नोकरदार वर्गाच्या बाजूने लागलेले आहेत. तर माझ्या मते कोर्ट हे पण बघणार आहेत आणि बघतं कोर्ट. ज्या पूर्वीच्या अशा काही जर सिमिलर टाईप ऑफ केसेस आल्या, तर ते कोर्ट बघत असतं. माझ्या मते जर ह्या केसचा संदर्भ जर कोर्टाने लावला, तर 100% आपल्या बाजूने, शिक्षण सेवकांच्या बाजूने हा निकाल लागणार आहे. आणि कोर्ट हे पण बघेल, की इक्वल पे फॉर इक्वल वर्क प्रिन्सिपल लागू होतो का, हे कोर्ट तपासणार. कारण की काय असतं, कामाचा जो प्रकार असतो ना, त्याच्यामध्ये डिफरन्स असेल, तर इक्वल पे इक्वल वर्क लागू होत नाही. म्हणजे जे काही ज्यांना जे खूप सिनियर आहेत त्यांचे वेगळे कामं असतात, आणि आत्ता जे लागलेलं आहे प्रोबेशन पिरियडमध्ये आहेत, त्यांना अतिशय छोटे छोटे कामं असेल, असं प्रिन्सिपल जर त्यांनी चेक केलं, तर हे करतच गव्हर्नमेंट, सॉरी, न्यायालय हे चेक करणार आहेत. पण आपल्या शिक्षण सेवकाच्या केसमध्ये कसं आहे विद्यार्थी मित्रांनो, जे बाकीचे शिक्षक रेग्युलर काम करत आहेत, तेच आपले शिक्षण सेवक काम करत आहेत. त्याच्यामुळे हा पण पॉझिटिव्ह पॉईंट आपल्याच बाजूने आहेत, हा पण. ठीक आहे. त्याच्यामुळे हे सगळे पॉईंट्स आहेत ते आपल्या बाजूने लागणार आहेत, किंवा आहेत, त्याच्यावरती आपल्याला अपेक्षा आहेत, पॉझिटिव्ह आहेत. ठीक आहे. आता महत्वाची गोष्ट जी रियालिटी काय आहे, मी आता तेच सांगितलं, की हा ऑटोमॅटिक लागू होत नाही. बघा, हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे. भारतामध्ये इक्वल पे फॉर इक्वल वर्क हा सिद्धांत आहेच,
जर तुम्ही एकसारखं काम करत असाल तर तुम्हाला सारखंच पे मिळायला पाहिजे, हा सिद्धांत आहे भारतामध्ये. पण तो काय होतो, ऑटोमॅटिक लागू होत नाही. का ऑटोमॅटिक लागू होत नाही? बऱ्याचशा डिपार्टमेंटला, बऱ्याचशा ठिकाणी असं आहे की बाबा मी जे काम करतोय ना ते माझा ज्युनियर किंवा आता लागलेला माणूस करू शकत नाही, असं आहे. आणि प्रॅक्टिकल आहे, फॅक्ट आहे. पण आपल्या केसमध्ये तसं नाहीये आणि हे कोर्ट आता तपासणार आहेत. ठीक आहे, खरोखर काम आयडेंटिकल आहेत का आपल्या केसमध्ये? हो आहेत. ठीक आहे. भरती प्रक्रिया, जबाबदाऱ्या, पात्रता यात काही फरक आहेत का? याच्यामध्ये भरती प्रक्रियामध्ये काही फरक नाही. जे शिक्षक सेवक आहेत तेच पुढे शिक्षक होत आहे. जबाबदाऱ्या जे आपले शिक्षक शिकवत आहे तेच आपले शिक्षण सेवक पण शिकवत आहेत. जी पात्रता आपल्या शिक्षकांना आहे तीच आपल्या शिक्षण सेवकांना आहे. ह्या सगळ्या बाजू आपल्या बाजूने आहेत, पॉझिटिव्ह थिंग आहेत. म्हणून मी मुद्दाम आपल्या व्हिडिओमध्ये सांगत आहे विद्यार्थी मित्रांनो की नेमकं ह्या केसमधलं काय चालू आहे नेमकं, आणि काय कुणाच्या बाजूने काय फॅक्ट आहे, रिअल फॅक्ट आहे, तो मला तुम्हाला इथे सांगायचा होता. म्हणून मी सगळ्या गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करत आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. त्याच्यामुळे ही गोष्ट शिक्षण सेवकांच्या बाजूने हा निकाल लागायलाच पाहिजे असं मला वाटतंय बरं का विद्यार्थी मित्रांनो. नेमकं आता हे मान्य आपलं न्यायालय काय निकाल देतं त्याच्यावरती पण आहेत. पण मला ह्या सगळ्या गोष्टी बघता आपल्या शिक्षण सेवकांच्या बाजूने पॉझिटिव्ह दिसतंय. त्यांच्या बाजूने हा निकाल लागेल असं मला वाटतंय. बघा, लेटेस्ट अपडेट अशी आहेत की अजून हा निकाल फायनल झालेला नाहीये, सगळ्यांना माहिती आहे. त्याची हिअरिंग चालू आहेत, म्हणजे तारखा चालू आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि बऱ्याच वेळा कोर्टाने रिप्लायवर एफिडेव्हिट दाखल करायला सांगितले आहेत सरकारला. ते अजून दाखल झालेले आहेत, झालेलं नाही आहेत अजून. आणि याचा अंतिम निर्णय अजून आलेला नाही आहेत, पण आता या 27 तारखेला हे सगळं होईल असं मला अपेक्षा आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि देवाकडे हीच प्रार्थना करेल की आपल्या शिक्षण सेवकांना हीच गुड न्यूज मिळावी. आणि ही सगळ्यांसाठी, अभियोग्यता धारक वगैरे असेल, हे सगळ्यांसाठीच गुड न्यूज असेल. विद्यार्थी मित्रांनो, माहिती आवडली असेल कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असे अपडेट्स मिळत राहतील. धन्यवाद विद्यार्थी आणि शिक्षक मित्रांनो.